चला आता आम्ही आता पोचलो. आता एका विचारू कसं वाटलं. आम्ही लय जाम झालो. कस काय मग सोपं आहे केवढे 50-60 किलोमीटर आले ते चालत. हा का पाऊस पाणी लागला होता की नाही? पाऊस लय भरपूर लागला होता. हा का बघणी झाली काय येवा सम पांडे किती दिवस बसून येईल? हा करमला का मग? हॅलो गाईस, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे मेंढ्यांच्या वाड्यावरती. कारण की आपल्या ज्या मेंढ्या आहे त्या गेलेल्या आहे येवल्या साईड डोंगराच्या कड्याला चरण्यासाठी. कारण की इकडं पावसा पाण्याचे मोकार गाळा राहतो, त्याच्यामुळे ते गेलेले डोंगराच्या कड्याला. समपांडे जायला होतं त्यांना जोडी मेंढ्या नेऊन घालायला, तर त्याला आणायला चाललेलो आहे आपण आज मेंढ्यांकडं. तर चला जाऊया. टिंगो यांनी चाललेलं आहे, बघू शकता. आमचं जवळपास आवरलेलं आहे सगळं काही. जस्ट आता निघायचंच येऊन 5-10 मिनटामध्ये. कागद वगैरे न्यायचं आहे. तर चला जाऊया, बघूया ते कुठं आहे, पावसा पाण्याचे काय हाल चालू आहे काय वगैरे सगळं काही. चला भेटूया डायरेक्ट समपांड्या त्यांच्याजवळ. लेट्स गो. तर बघू शकता या आपल्या प्लॅटिना गाडीवरती जायचं आहे आपल्याला. हे बघू शकता त्यांना कागद आणि वाघूर न्यायची. वाघूर आता कागदामध्ये गुंडळलेली आहे. सगळं काही आवरलेलं आहे. टिंगो यांनी चाललेलं आहे. टिंगो व्हायचं पण आवरलेलं आहे, काही विषय नाही. जवळपास इथून 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती गेलेले आहे ते येवल्या साईड. तर चला जाऊया. मस्त गाडीवर जाऊया. हा बघूया त्यांचे काय झेमेल चालू आहे काय नाही तिकडं. आणि समपांड्याला पण घेऊन येऊया. चला भेटूया आता डायरेक्ट येवल्यामध्ये. आणि आज मेन म्हणजे पाऊस उघडलेला आहे, हे बघू शकता. ऊन पडलेलं आहे मस्त. पुरा पण मोकार आलेला आहे आपल्या गोदावरी नदीला. पण मग आज महत्वाचं म्हणजे पाऊस उघडलेला आहे, ऊन पडलाय, त्याच्यामुळे काही विषय नाही तर गोठा झाला असता गाडीवर थंडी ना. पण काही विषय नाही. तर चला आता निघूया, भेटूया डायरेक्ट समपांड्या त्यांच्याजवळ. चला. तर फायनल मित्रांनो आम्ही निघालो होतो आणि जस्ट आता कांदळाच्या बंधाऱ्यावरती उभं आहे. बघू शकता कालच गोदावरी नदीला पाणी सोडलेलं आहे मोक्कापूर. तर चला इथला थोडासा व्ह्यू बघूया पुराचा, की कसं काय पाणी काय वगैरे. त्यानंतर जाऊया समपांडे त्यांच्याकडे. चालतं. तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या गोदावरी नदीला काल पाणी सोडलेलं आहे. सगळं पावसाचं गडूळ पाणी आहे, बघू शकता. आणि गॅंगने लगेच थांगे लावून दिलेले मासे पकडण्यासाठी. हे थांगे बघू शकता, हे असे मासे लागतात त्याला. पण आता काही पाण्यामुळे मरून गेलेले. या इकडे समोर बघा कसे मासे उड्या मारते, हे बघा, बघू शकता. हे बघा पाण्याच्या वरच्या दिशेला ते उड्या मारते. हे बघा चिलाप्या वगैरे भरपूर असे इत्यादी जातीचे मासे आपल्या गोदावरी नदीमध्ये बघू शकता. या साईडला पण पाणी बघू शकता. आता थोडंसं कमी झालेलं आहे, काल थोडं जास्त होतं, आज थोडंसं कमी झालेलं आहे. काय पण काही विषय नाही, तरी खतरे दिसतंय. बघू शकता. टिंगू भाई चला मग काय. तर चला मित्रांनो आपण निघूया आपल्या मार्गाला पुढच्या. कारण की 40-50 किलोमीटर जायचं आहे. पाऊस वगैरे आला तर परत बगळे होऊ शकते आपले, त्याच्यामुळं निघूया आपण हळूहळू आणि भेटूया टिंगो समपांड्याकडे. चला लेट्स गो. तर फायनली मित्रांनो आम्ही जस्ट पोचलेलो आहे. हे बघू शकता गाडी लावलेली आहे आता. आणि गँग जवळपास येवल्यापासून 10-15 किलोमीटर पुढं आहे. हे बघू शकता पाठीमागं गँग आहे. तर इकडून त्यांना परत दुसऱ्या गावाला जाईल, त्याच्यामुळे तयारी चालू आहे त्यांच्यावाली. तर चला बघूया त्यांचा काय तयारी चालू आहे, कुठं जायचं काय सगळं काही बघूया. चला लेट्स गो. तर हे बघू शकता त्यांचा वाडा.
इथं आता वाड्याची खोल खाल चालू आहे. इकडून जायचं त्यांना परत पुढं डोंगराच्या भागामध्ये, अजून डोंगराच्या पाठी मागायचे, त्याच्यामुळे चालू आहे आता तयारी. मेंढ्या वगैरे सम पांडे ते तिकडे रस्त्याच्या साईडला हे बघू शकता. इथं कोखरं वगैरे हे बघा. कोणचा इलाका वा थोडासा इकडं कडक गाळगुळ नाही एवढा. गँग वाड आवरतानी इकडं हे बघा कपडे इपडे सगळे मध्येच ठेवलेले. किचन रूम वगैरे सगळं काही मध्येच आहे. बघू शकता. तर इकडून गँग आता कोणत्या गावाला जायचं राणी का आता पुढच्या गावाला जायचं आहे. तर लोशिंग्याला तिकडं मोकर डोंगर आहे, तिकडं जायचं आता गँगला. टिंगो आहे आल्या पहिल्यांदा गोकुळ व्हायला भेटलेलं आहे, गोकळ्याला भेटलेलं आहे. सम पांडे आलेले या बघा खात्री हप्त्यापासून इकडं वाहत होतो. सम पांडे मग कसं काय वाढलं मेंढ्या का करमला का? थोडासा गोटा होईलच तर पण काही विषय नाही. मेंढ्या त्या तिकडे जा कोपऱ्यामध्ये ये बघा. ते बघा रस्त्याच्या त्या साईडला काट्या आहे, तिथं चालते त्या काट्यांमध्ये. आता इथून गँग इथून आवर सावर करून जाणार आहे पुढच्या दिशेला. बघू शकता. चला सम पांडेले चिरू सम पांडे कसं काय वाटलं बा इकडं का रे हप्ताभर? मजा आली काय? काही बगडी बुगडी काही काय कर नाही बगळे व्हायले पण चालू कसं हा काय हे बघू शकता. कारण की रस्त्याने या जावं लागत, गाड्या गोड्या पाहून चालावं लागत, त्याच्यामुळे थोडा झमेलाच आहे. चला आता आम्ही आता पोचलो. आता एक एकादी चिरू कसं वाटलं बाहेर आल्यावर? आबा तुम्हाला कसं वाटलं? मध्ये कसं वाटलं काय? कसं वाटलं इकडं आली तर? कसं वाटलं तुम्हाला बाबा? आम्ही लय जाम झालो. कसं काय? मग सोपं आहे केवढे 50-60 किलोमीटर आले ते चालत चालत आणि लय जाम होत्या, पण ते काय गाडी चालू चालू जाम होऊन जात्या. गाडी चालून जाम गाडी चालू चालू जाम होते. दुसरं काहीच मेंढ्या नाही काही नाही राहत त्यांच्याकडे. फक्त ड्रायव्हर करून करून जाम होत्या. ते कोकरे बसले ताणे कोकरे रस्त्याच्याच काढायला आहे. गवतामध्ये वाढ टाकलंय बघा. आवर सावर करून राहिले दुसरी का वाढ टाकायचं आता. तर चला आता यांचं वाला बेराड आवड संपाडलं त्यांच्याकडे जाऊन जेव्हा त्यांचं आवर सावर चालू आहे त्यांना जायचं आहे दुसरीकडं. त्याच्यासाठी त्यांची आवर सावर चालू आहे. तर चला तवरक आता संपाडले त्या तिकडे रस्त्याच काढायला त्यांच्याकडे एक चक्कर मारून येऊ, बघूया त्यांचं काय झेम कसं. चला तर आता हे बघू शकता येड्यावाळीच्या जंगलामध्ये आता मेंढ्या सर्व राहिले. हे बघा आता मेंढ्या इकडं सारते सम पांडे बाबा इथं बसलेले हे बघू शकता. मग बाबा गोट्टा झाला काय बाबा मग रस्त्याने? हा का पाऊस पाणी लागला होता की नाही? पाऊस लय भरपूर लागला. हा का बगडी झाली काय? सम पांडे किती दिवस बसून येईल? हा करमला का मग 8 दिवसापासून? हा कार मग विषयच नाही हो. गँगचं देणं आलं का दाद्या होय त्यांचं काहीच नाही. मेंढ्या असल्यावर बघू शकता झेम्याला. आता इथून कुठं जायचंय का रे? हा का या बघा झेम्याला वाद्यांचा आला मेंढ्या मोकार पाळत त्याच्यामुळे उभाच रावला काठी घेऊन. तर रस्त्याला गाड्या गोड्या चालू राहत्या. हे बघा आता रस्त्याच्या कड्यालाच आहे त्याच्यामुळं झेम्यालाच हे बघा गाड्या गोड्या चालू असल्यामुळं त्यांना इलच थांबवला तर रस्त्याच्या कड्याला. बघू शकता जवळपास आता इकडून जायचं दुसरीकडं. तिकडं डोंगर डांगर आहे, तिकडं काही कडक आहे म्हणजे असं पाऊस आल्यावर गाळ वगैरे होत नाही त्याच्यामुळे जायचं तिकडं पुढं. त्यावर का आता इथं चारते त्यांचा आता बेराडा एकदा बांधला का लगेच गँग हळूहळू निघतील पाठीमागून येऊन जातील. ते काही विषय नाही. बघू शकता. तर फायनल आता इथलं सगळं काही आवरलेलं आहे. हे बघू शकता वाडा सगळं काही पॅक केलेलं आहे गाडीमध्ये. कोकरं वगैरे ते वाघर वगैरे बाजी वजी एक खाली लावली एक वरती लावली. बघू शकता आता निघालं आहे दुसऱ्या मार्गावरती. हे बघा गँग गेली. आता गँग येईल पाठीमागून आपण जाऊया पुढे. चला
फायनली मित्रांनो आता आपण लोशिंगे या गावामध्ये पोहोचलेलो आहे. हे बघू शकता इकडे डोंगराच्या कडेला लावलेली गाडी, इकडं सगळे डोंगर आणि संपूर्ण हिरवगार वातावरण आहे. बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे, काही विषय नाही. लोशिंग गाव एकदम डोंगरांच्या मध्ये. बघू शकता चौ बाजूना डोंगर आहे इकडं आणि सरायला भरपूर काही आहे. समोर तिथं अंबिका मातेचं मंदिर पण आहे बघू शकता डोंगरावरती. गाव पण बघू शकता एकदम डोंगराच्या कडेला आहे. किंवा आता या सिलाच कुठंतरी वाडा टाकायचा आहे, ते गेली जागा बघण्यासाठी. ते आले का जाऊया मग. चला आता थोडे वेळच थांबूया ती वस्तूवर, त्यानंतर जाऊया बघूया कुठं वाडा टाकी द्या काही. चला तर फायनली मित्रांनो आम्ही आता लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. बघू शकता आता इथं लोशिंगे गाव आहे. या गावाच्या खालतून हा डोंगर, या डोंगराच्या कडेला आता इथं वाडा आपला बसवायचा आहे. बघू शकता जवळपास जिडं आपण पोचलो होतो पहिल्यांदा, जिडा वाडा होता तिथून 20-25 किलोमीटर लांब आलेलो आहे आपण. बघू शकता हा एरिया एकदम मस्त एरिया आहे, काही विषय नाही. डोंगर सरायला जरा भरपूर आहे, काही विषय नाही. हे बघा इथं गाडी वगैरे लावली आमच्यावाला. गोटा झाला आहे, रस्ते लय खतरनाक होते, घाटावरच होते, दगडं खतरनाक रस्ते होते एकदम, काही विषय नाही. बघू शकता आता इकडंच पुढं वाडा द्यायचा आहे. हे बाय आणि इकडं आलो, इकडं बी डोंगराचे बा. इकडं डोंगरांना चालायला जागा आहे आता मस्त मोकार डोंगर आहे. जिकडं पाहा तिकडे नाही डोंगर आता याच डोंगरांना राहतील मेंढ्या वगैरे. तेव्हा आता वाडा सोडायची तयारी चालू आहे, गाडी इथंच वाडा द्यायचा आहे. तर फायनली बघू शकता आता इथं वावर द्यायचं काम चालू झालेलं आहे. बघू शकता इकडं कोकरांना बारीक आणि इकडं मोठ्या मेंढराला द्यायचे. बघू शकता गँग आता काही पाठीमाग आहे. चला आता आम्ही टपक्या दिवशी वाघर वगैरे देऊन घेतो, त्यानंतर बघूया झेमेल. हे बघा सगळे डोंगराची एकदम हिरवगार इलाका आहे, काहीच विषय नाही. बघू शकता. चला आता आम्ही टपक्या दिवशी वाघर वगैरे देऊन घेतो, त्यानंतर बघूया पुढं अजून झेमेला कसं होतं कसं काही नाही. चला लेट्स गो. तर फायनली मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या जागी आलेलो आहे. बघू शकता इकडे डोंगरांच्या कडेला एकदम, काही विषय नाही. आता जस्ट वाडा द्यायचं पण काम चालू झालेलं आहे आमचं, मला बघू शकता. आणि आता समोर पांड्यान त्यांना जवळपास यायला दुपारच होईल. ते आले का मग मेंढ्या वगैरे सरते, त्यानंतर जाऊ आम्ही 4-5 वाजता घरी. त्या अगोदर चला आजचा व्हिडिओ एवढंच थांबूया. व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. चला.